टीकेवर जात बसण्याची मला खरोखर आवश्यकता नाही। म्हणजे जेव्हा सत्तेत 15 वर्ष असणारी व्यक्ती एका नवीन उमेदवारावर वैयक्तिक टीका करते, हे कशाचं द्योतक आहे? तर त्यांच्याकडून काम झालं नाही याच गोष्टीचं ते द्योतक आहे। मला असं वाटतं की थोडा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे स्मशानभूमीसाठी निधी दिला ही बाब विकास कामांमध्ये नमूद करण्यापेक्षा जर मला वाटतं पुणे नगर हायवे असेल, पुणे नाशिक हायवे असेल, इथे जर अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर उभं राहिलं असतं तर लोकांना स्मशानात जायची वेळ आली नसती। एवढा साधा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आहे। हा मुद्दा जाणीवपूर्वक कुठेतरी जातीकडे, कुठेतरी केवळ बैलगाडा शर्यतीकडे नेण्यापेक्षा, बैलगाडा शर्यतीवर बोलण्यापेक्षा खरं तर या बैलगाडा शर्यतीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने चालना देता येऊ शकते याचा विचार 15 वर्षात झाला नाही, हे खरोखर दुर्दैव आहे। किंवा जर त्यांनी प्रयत्न केले असतील तर माझ्या आत्तापर्यंत निदर्शनास त्यांनी मनेका गांधींची कधी भेट घेतली नाही किंवा त्यांना भेटून या बाबतीत प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा विषय हे सांगण्याचा कधी प्रयत्न केलेलं माझ्या दृष्टिक्षेपास पडलं नाही। जर त्यांनी तसं केलं असेल तर ती माहिती द्यावी, माझ्या मतदारसंघातल्या मतदारांना याचा आनंद होईल। विशेषतः या भागामध्ये ग्रामीण आणि शहरी हे दोन फार मोठे भाग आहेत। 60% ग्रामीण भाग आहे, 40% शहरी भाग आहे। म्हणजे जेव्हा खेडचा विमानतळ जातो यामध्ये लोकप्रतिनिधींची अदूरदृष्टी ही किती जाचक ठरू शकते सर्वसामान्य माणसासाठी। एक इंटरनॅशनल एअरपोर्ट हा जवळपास 1.25 लाख लोकांना रोजगार देतो केवळ एका अदूरदृष्टीच्या निर्णयामुळे किंवा त्या बाबतीत कोलांटुड्या मारण्यामुळे। मी व्यक्तिगत टीका करत नाही, पण 1.25 लाख लोकांच्या घरातला रोजगार गेलेला आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे। त्या अनुषंगाने आजूबाजूचे जे व्यवसाय भरू शकत होते त्या व्यवसायांना खीळ बसलेली आहे। शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान झालं, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत। गेल्या 15 वर्षामध्ये खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, यामध्ये खूप मोठ्या भागात माझे आदिवासी बांधव राहतात। या आदिवासी बांधवांच्या बाबतीत वनौषधींवर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प आलेला नाही, एकही क्रीडा संकुल झालेलं नाही। या भागात कुस्ती असेल, कबड्डी असेल, या गोष्टी खेळणारे अनेक खेळाडू आहेत। जुन्नर आंबेगाव भागात अनेक खेळाडू राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर खेळतात। यांच्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण देणारं एकही क्रीडा संकुल झालेलं नाही। मला वाटतं या मुद्द्यांवर आपण जास्त बोलूयात। किंवा जे अल्पसंख्याक बांधव असतील, त्यात मुस्लिम बांधव असतील, शीख बांधव असतील, ख्रिश्चन बांधव असतील, जैन बांधव असतील, यांच्या संरक्षणासाठीची ठोस भूमिका लोकप्रतिनिधींनी घेणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे। कारण देशातलं वातावरण जेव्हा भावनिक मुद्द्यांवर पेटवलं जातं तर मला वाटतं भावनिक मुद्द्यांवर पोट भरत नाही, विकासाच्या मुद्द्यावरच पोट भरतं। त्यामुळे जातीत समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा तरुणांना हक्काचा रोजगार, आरोग्य सेवेचं सक्षमीकरण, इतकंच कशाला की पुणे नाशिक हायवेचं उदाहरण घेतलं तर 80% हायवे पूर्ण होतं आणि 20% हायवे रखडतो। हडपसरमध्ये 10 वर्ष ते हडपसर भागाचं प्रतिनिधित्व करतात। हडपसरमध्ये त्यांचं जनसंपर्क कार्यालय नसावं। मला वाटतं या गोष्टी पुरेशा बोलक्यात। त्यामुळे मी कुठे मुद्दा नेण्यापेक्षा जनतेने हे मुद्दे लक्षात घेतलेले आहेत, कारण जनता भरडली गेलेली आहे आणि म्हणून ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे।